नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. शिवपूर्वकालीन भारत. आपला भारत शिवपूर्वकालीन कसा होता हे आज आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. आज आपण स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून मिरवत आहे, पण हाच भारत शिवपूर्वकालीन कसा होता, कोणाकोणाच्या सत्ता होत्या, कोणते कोणते राजे होते हे आपण पाहणार आहोत. शिवपूर्व काळातील भारतातील विविध राज्यसत्तांचा अभ्यास करणार आहोत. या काळात भारतामध्ये विविध राज्यसत्ता अस्तित्वात होत्या. 8व्या शतकातील पाल हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणं होय. मध्य भारतात गुर्जर, प्रतिहार, सत्तेने, आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड आणि कनौज गुजरातपर्यंतचा सत्तेचा विस्तार केला. 8व्या शतकामध्ये बंगालमधील पाल हे एक प्रसिद्ध राज्यघराणं होतं आणि त्यांनी काय केलेलं तर मध्य भारतात गुर्जर, प्रतिहार, सत्तेने, आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड आणि कनौज गुजरातपर्यंत इथपर्यंत सर्व सत्तेचा विस्तार केला. आता हे लक्षात राहायला पाहिजे, बंगालमध्ये कुठलं घराणं होतं तर पाल. लक्षात ठेवताना बंगाल पाल ह्याच्यावरून लक्षात राहील, शेवटी ल आहे. नंतर उत्तर भारतातील राजपूत घराण्यामध्ये गाहडवाल घराणे आणि परमार घराणे ही घराणे महत्त्वाची होती. राजपूतांपैकी चौहान घराण्यातील पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजा होता. तराई येथील पहिल्या युद्धात पृथ्वीराज चौहान याने मुहम्मद घोरीचा पराभव केला. मात्र तराईच्या दुसऱ्या युद्धात मुहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहान याचा पराभव केला. आपण उत्तर भारतामध्ये बघितलं, आपण मध्य भारतामध्ये बघितलं पाल हे घराणं होतं. तर उत्तर भारतामध्ये राजपूत घराणे होते, त्यांच्यामध्ये गाहडवाल घराणे आणि परमार घराणे ही दोन घराणे महत्त्वाची होती उत्तर भारतामध्ये. आणि राजपूतांपैकी चौहान घराण्यातील पृथ्वीराज चौहान हा खूप पराक्रमी राजा होते. त्यांनी काय केलेलं तर तराई येथील पहिल्या युद्धात पृथ्वीराज चौहान यांनी मुहम्मद घोरीचा पराभव केला. तर दुसऱ्या महायुद्धामध्ये मुहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहान याचा पराभव केला. हे झालं उत्तर भारतामध्ये. आता तामिळनाडूतील चोळ घराण्यातील राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे राजे महत्त्वाचे होते. मध्य भारतातलं पाहिलं, नंतर उत्तर भारतातील पाहिलं. आता तामिळनाडूमध्ये कुठलं घराणं होतं तर चोळ घराण्यामध्ये राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे दोन राजे होते. चोळांनी आरमाराच्या जोरावर मालदीव बेटे, श्रीलंका जिंकून घेतले आणि कर्नाटकमधील होयसळ या घराण्यातील विष्णुवर्धन या राजाने संपूर्ण कर्नाटकच जिंकून घेतला. उत्तर भारतामध्ये आपण पाहिलं तर दोन घराणे होते, गाहडवाल घराणे आणि परमार घराणे ही दोन महत्त्वाची घराणे होते. आणि त्यांच्यात मग त्या राजपूतांपैकी एक घराण्यातील राजा होता तो पृथ्वीराज चौहान, तो पराक्रमी राजा होता. आणि तराई येथील पहिल्या युद्धात पृथ्वीराज चौहान यांनी मुहम्मद घोरीचा पराभव केला आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये मुहम्मद घोरी यांनी पृथ्वीराज चौहान याचा पराभव केला. हे झालं उत्तर भारतामधलं. आता तामिळनाडूमध्ये कुठलं घराणं होतं तर चोळ घराण्यामध्ये राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे दोन राज्य होते. चोळांनी काय केलं, चोळांनी आरमाराच्या जोरावरती काय केलं, मालदीव बेटे आणि श्रीलंका जिंकून घेतले आणि कर्नाटकातील होयसळ घराण्यातील विष्णुवर्धन या राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकून घेतला. आता महाराष्ट्रातील राजपूत घराण्यातील गोविंद तिसरा याच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता कनौजपासून रामेश्वरपर्यंत पसरली. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रकूट घराणं होतं, तेथील एक राजा होता तो गोविंद तिसरा. याने काय केलं, त्याच्या कारकिर्दीमध्ये राष्ट्रकूट सत्ता कनौजपासून रामेश्वरपर्यंत पसरली आणि पुढे कृष्ण तिसरा याने अलाहाबादपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. आता हे महाराष्ट्रातील बघा, महाराष्ट्रामध्ये कुठलं घराणं होतं तर राष्ट्रकूट. महाराष्ट्र राष्ट्रकूट या घराण्यातील गोविंद तिसरा याच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी राष्ट्रकूट सत्ता कनौजपासून रामेश्वरपर्यंत पसरली आणि
कृष्ण तिसरा याने अलाहाबादपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. आता शिलाहाराची 3 घराणी पश्चिम महाराष्ट्रात उदयास आली. नंतर काय झालं? शिलाहाराची 3 घराणी पश्चिम महाराष्ट्रात उदयास आली. पहिले घराणे होते ते उत्तर कोकणात ठाणे, रायगड. दुसरे घराणे होते दक्षिण कोकणात आणि तिसरे घराणे होते ते कोल्हापूर, सातारा, सांगली, बेळगाव जिल्ह्यांच्या काही भागावर राज्य करत होते. शिलाहारांची 3 घराणे होती. पश्चिम महाराष्ट्रात ती उदयास आलेली होती. पहिले घराणे होते ते उत्तर कोकणात ठाणे आणि रायगड. दुसरे घराणे दक्षिण कोकणात. तिसरे घराणे कोल्हापूर, सातारा, सांगली आणि बेळगाव या जिल्ह्याच्या काही भागांवर राज्य करत होते. शिवपूर्व काळातील शेवटची वैभवशाली राजवट म्हणजे महाराष्ट्रातील यादवांची राजवट. यादव हे घराण्यातील भिल्लम पाचवा याची राजधानी औरंगाबाद जवळील देवगिरी येथे होती. त्याने कृष्णा नदीच्या पलीकडे सत्ता विस्तार केला. आता शिवपूर्व काळातील शेवटची वैभवशाली राजवट म्हणजे महाराष्ट्रातील यादवांची राजवट. यादव घराण्यातील भिल्लम पाचवा याची राजधानी औरंगाबाद जवळील देवगिरी येथे होती. यादव घराण्यातील राजा होता भिल्लम पाचवा. याची राजधानी होती औरंगाबाद जवळील देवगिरी. त्याने कृष्णा नदीच्या पलीकडे आपला सत्ता विस्तार केला. यादवांचा काळ हा मराठी भाषा आणि साहित्यांचा सुवर्णकाळ मानावा लागतो. यादवांचा काळ हा मराठी भाषा आणि साहित्यांचा सुवर्णकाळ मानावा लागतो. याच काळात महाराष्ट्रात महानुभाव आणि वारकरी संप्रदायांचा उदय झाला. यादवांचा जो काळ होता तो मराठी भाषा आणि साहित्य, कारण त्यावेळेसच मराठी भाषा आणि साहित्यांची रचना करण्यात आलेली होती आणि त्याच काळात महाराष्ट्रात महानुभाव आणि वारकरी संप्रदायाचा उदय झाला. आता आपण पाहूयात वायव्येकडील आक्रमणे. महाराष्ट्रात राष्ट्रकूट, यादव अशा स्थानिक घराण्यांची सत्ता असली तरी उत्तरेत मात्र वायव्येकडून आलेल्या आक्रमकांनी तेथील स्थानिक सत्तांना जिंकून आपला अंमल बसवला. महाराष्ट्रात राष्ट्रकूट, यादव अशा जरी स्थानिक घराण्यांची सत्ता असली तरी उत्तरेत मात्र वायव्येकडून आलेल्या आक्रमकांनी तेथील स्थानिक सत्तांना जिंकून आपला अंमल बसवला. म्हणजे महाराष्ट्रात आपले हे स्थानिकच होते. यादव आणि राष्ट्रकूट घराणे जे होते ते स्थानिक होते, परंतु तरीसुद्धा काय झालेले, उत्तरेत मात्र वायव्येकडून आलेले आक्रमण म्हणजे वायव्येकडून बाहेरचे जे राजे आलेले त्यांनी काय केलं, स्थानिक सत्ता आपल्याच भारतातला भाग जिंकून आपला स्वतःचा अंमल बसवला, म्हणजे आपला स्वतःचा वचक बसवला होता. दरम्यानच्या काळात मध्य पूर्वेत अरब सत्तेचा उदय झाला. त्यावेळेसच काय झालं, अरब सत्ता उदयास आली. या काळातच साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधीश भारताकडे वळले. आता हे अरब सत्ताधीश जे होते त्यांनी काय केलं, भारतात आपलं साम्राज्य पसरवायचं, मग ते भारताकडे वळले. 8व्या शतकामध्ये मुहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंध प्रांतावर स्वारी केली. आता त्यांनी काय केलं, पहिल्यांदा 8व्या शतकामध्ये हा जो होता मुहम्मद बिन कासिम याने आपली सेना घेऊन सिंध प्रांतावर, आपल्याच भारतातल्या सिंध प्रांतावरती स्वारी केली आणि तेथील दाहिर राजाचा प्रतिकार मोडून काढून त्याने सिंध प्रांत जिंकला. तिथे आपला एक राजा होता दाहिर, त्याने त्याला प्रतिकार केला म्हणजे विरोध केला तिथे सत्ता स्थापण्यासाठी, परंतु या मुहम्मद बिन कासिमने काय केलं, त्याचा पराभव केला आणि तो सगळा सिंध प्रांत जिंकून घेतला. या स्वारीमुळे अरबांचा भारताशी राजकीय संबंध प्रथमच आला. या ज्या स्वारीमुळे काय झालं, अरब लोक जे होते त्यांचा भारताच्या राजकीय संबंध प्रथमच आला. या पुढील काळात मध्य आशियातील तुर्क, अफगाण, मुघल हे लोक भारतात आले आणि त्यांनी भारतात आपली सत्ता स्थापन केली. पहिल्यांदा ही अरब सत्ता आल्यामुळे त्यांनी काय केलं, सिंध प्रांतावरती स्वारी केली आणि तेथे आपली सत्ता प्रस्थापित केली सिंध प्रांत जिंकून. त्यामुळे काय झालं, हे बाकीचे तुर्क, अफगाण, मुघल जे होते यांना वाटलं आता आपणही सहज भारतात आपली सत्ता स्थापन करू शकतो आणि त्यांनी भारतात आपली सत्ता स्थापन केली.
इसवी सनाच्या 11व्या शतकात, आता 8व्यापासून 11व्यापर्यंत हेच झालं सगळं. इसवी सनाच्या 11व्या शतकात भारतावर तुर्कांची आक्रमणे होऊ लागली. आता सत्ता स्थापनेसाठी तुर्कांची आक्रमणे होऊ लागली. ते आपल्या सत्तेचा विस्तार करत भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत आले. गझनीचा सुलतान मुहम्मद याने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या. या स्वाऱ्यात त्याने मथुरा, वृंदावन, कनौज, सोमनाथ येथील संपन्न मंदिरे लुटून तेथील प्रचंड संपत्ती आपल्याबरोबर नेली. 11व्या शतकामध्ये भारतावरती तुर्कांची आक्रमणे होऊ लागली. त्यांनी काय केलं, आपल्या सत्तेचा विस्तार करत भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत ते आले आणि गझनीचा सुलतान मुहम्मद याने भारतावर खूप स्वाऱ्या केल्या म्हणजे खूप युद्धे केली. आणि त्या स्वाऱ्यामध्ये त्याने काय केलं, आपली जी प्रतिष्ठित मंदिरे आहेत, मथुरा, वृंदावन, कनौज, सोमनाथ येथील संपन्न मंदिरे लुटून तेथील प्रचंड संपत्ती आपल्याबरोबर नेली. म्हणजे आपल्या देशात एवढी संपत्ती होती पूर्वी. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ऐकलं असेल, पूर्वीचे लोक म्हणायचे, पूर्वीचे लोक काठीला सोनं बांधून फिरत होते. एवढं सोनं आपल्या भारतात होतं. पण बाहेरच्या लोकांनी एवढ्या स्वाऱ्या केल्या आणि आपल्या भारताला लुटून लुटून एवढी संपत्ती नेली. ही झाली वायव्येकडील आक्रमणे. आता उत्तरेतील सुलतानशाही. इसवी सन 1175 आणि 1178 अफगाणिस्तानातील घूर येथील सुलतान मुहम्मद घोरी याने भारतावर आक्रमण केले. इसवी सन 1175 ते 1178 या काळात, 75 ते 78, अफगाणिस्तानामधील घूर येथील सुलतान मुहम्मद घोरी, घूर अफगाणिस्तानातला घूर येथील तो राहणारा होता सुलतान मुहम्मद घोरी. घूर आणि घोरी ह्यावरून लक्षात ठेवता येईल आपल्याला. याने भारतावर आक्रमण केले. भारतातील जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी त्याने कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केली. 1175 ते 1178 यामध्ये काय केलं, अफगाणिस्तानातील घूर येथील सुलतान मुहम्मद घोरी याने भारतावरती आक्रमणे केली आणि भारतातील जिंकून घेतलेला प्रदेश, बराच प्रदेशाने जिंकून घेतला आणि त्याचा जिंकून घेतलेला प्रदेश त्याचाच झाला ना. त्याने मग त्याचा कारभार पाहण्यासाठी काय केलं, कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केली. म्हणजे हा आपला कारभार जो आहे तो पाहायला कोणीतरी पाहिजे म्हणून त्याने कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केली. इसवी सन 1206 मुहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर ऐबकाने आपल्या प्रभुत्वाखाली भारतातील प्रदेशाचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली. 1206 काय झालं तर मुहम्मद घोरी याचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर मुहम्मद घोरीने जो नेमला होता ऐबक, त्याने आपल्या प्रभुत्वाखाली भारतातील प्रदेशाचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली. ऐबक हा मूळचा गुलाम असून त्याने तो दिल्लीचा सत्ताधीश बनला आणि इसवी सन 1210 त्याचा मृत्यू झाला. आता 1206 मुहम्मद घोरी गेला. त्याच्यानंतर काय झालं, जो ऐबक त्याने नेमले होता कारभार पाहण्यासाठी, त्याने त्याच्या प्रभुत्वाखाली भारतातील प्रदेशांचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली. ऐबक तरी सुद्धा हा काय होता, गुलाम होता. तो दिल्लीचा सत्ताधीश बनला गुलाम असूनही. पूर्वीच्या काळी काय आपल्यासारख्या निवडणुका होत नव्हत्या. हा गेला की त्याने कारभार हातात घ्यायचा, तो गेला की त्याने कारभार हातात घ्यायचा, असं असायचं. मग त्याच्यानंतर तो ऐबक दिल्लीचा सत्ताधीश बनला. नंतर 1206 त्याचा पण मृत्यू झाला. आता कुतुबुद्दीन ऐबकानंतर अल्तमश, रझिया बल्बन, अल्लाउद्दीन खलजी, मुहम्मद तुघलक आणि फिरोज तुघलक आणि इब्राहिम लोदी इत्यादी सुलतानांनी भारतावर राज्य केले. ऐबक नंतर किती जणांनी बघा, अल्तमश, रझिया बल्बन, अल्लाउद्दीन खलजी, मुहम्मद तुघलक, फिरोज तुघलक, इब्राहिम लोदी इत्यादी सुलतानांनी भारतावर राज्य केले. आता ही नावं जरा अवघड आहेत, परंतु जर सारखी रिपीट तुम्ही वाचली तर तुमच्या लक्षात राहतील हे. आता आपण बघूया इब्राहिम लोदी. इब्राहिम लोदी हा शेवटचा सुलतान होय. शेवटचा सुलतान कोण होता तर
इब्राहिम लोदी. आणि त्याच्या स्वभावदोषामुळे काय झालं, त्याला अनेक शत्रू निर्माण झाले. पंजाबचा सुभेदार दौलत खान लोदी याने काबूल येथील मुघल सत्ताधीश बाबर यास इब्राहिम लोदी विरुद्ध पाचारण केले. आता हा इब्राहिम लोदी कसा होता की त्याचा असा स्वभावदोषामुळे त्याला खूप शत्रू निर्माण झाले. मग पंजाबचा सुभेदार दौलत खान लोदी यांनी काय केलं, काबूल येथील मुघल सत्ताधीश बाबर यास इब्राहिम लोदी विरुद्ध पाचारण केले. पाचारण केले म्हणजे कसं, फितवल्यामुळे काय झालं, त्या लढाईत बाबराने, हा जो मुघल सत्ताधीश होता ना बाबर, त्याने काय केलं, इब्राहिम लोदीचा पराभव केला. आणि त्याचबरोबर काय झालं, सुलतानशाहीचा शेवट झाला. इब्राहिम लोदी हा शेवटचा सुलतान होता. आणि त्याचा एक शत्रू होता कोण, तर पंजाबचा सुभेदार दौलत खान लोदी. याने काय केलं, मुघल सत्ताधीश बाबर याला हाताशी घेऊन इब्राहिम लोदीचा पराभव केला. आणि तेव्हाच सुलतानशाहीचा शेवट झाला. आता आपण पाहूयात विजयनगरचे राज्य. दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलक, दिल्लीचा सुलतान कोण होता, तर मुहम्मद तुघलक. याच्या कारकिर्दीत दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले. दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलक हा असताना त्यावेळी त्याच्या कारकिर्दीमध्ये काय केलं, दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले. त्यातूनच विजयनगर आणि बहमनी हे दोन प्रबळ राज्य उदयास आली. हरिहर बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ. जेव्हा विजयनगर आणि बहमनी ही दोन प्रबळ राज्य उदयास आली, तेव्हाच हरिहर बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते. मग त्यांनी काय केलं, मुहम्मद तुघलकच्या काळात दक्षिणेत राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन 1336 मध्ये दक्षिणेत विजयनगरचे राज्य स्थापन केले. हरिहर आणि बुक्क हे दोघे दक्षिण भारतातले भाऊ होते. त्यांनी काय केलं, दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून काम करत होते ते. आणि त्यांनी मुहम्मद तुघलकच्या काळात दक्षिणेत राजकीय अस्थिरता, म्हणजे मुहम्मद तुघलकच्या काळात जे राज्य होतं ना त्याचं ते एवढं स्थिर नव्हतं. मग त्याचा फायदा घेऊन 1336 मध्ये दक्षिणेत विजयनगरचे राज्य स्थापन केले ह्या दोघांनी मिळून. आजच्या कर्नाटकातील हम्पी ही या राज्याची राजधानी होती. त्या काळी आजचं जे कर्नाटक आहे त्याच्यामध्ये एक हम्पी आहे, हम्पी गाव किंवा शहर आहे काय म्हणा, ते त्यावेळी काय होतं, तर ह्या राज्याची राजधानी होती. हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा होय. हे दोन जे भाऊ होते त्यांनी विजयनगरचे राज्य स्थापन केले ना, त्याच्यातला हरिहर हा त्यावेळी विजयनगरचा पहिला राजा बनला. नंतर हरिहर नंतर त्याचा भाऊ बुक्क, आता हरिहरचं काही निधन झालं असेल, त्याच्यानंतर मग त्याचा भाऊ बुक्क हा सत्तेवर आला, म्हणजे तो राजा बनला. आणि बुक्क याने रामेश्वरपर्यंतचा प्रदेश आपल्या अधिपत्याखाली घेतला. मग बुक्कनं काय केलं, रामेश्वरपर्यंतचा सगळा प्रदेश आपल्या अधिपत्याखाली घेतला, म्हणजे जिंकून घेतला. हे झालं विजयनगरचं राज्य. आता कृष्णदेवराय इसवी सन 1509 मध्ये विजयनगरच्या गादीवर आला. त्यानंतर काय झालं, कृष्णदेवराय हे 1509 मध्ये विजयनगरच्या गादीवर आला. त्याने विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले. कृष्णदेवराय विजयनगरच्या गादीवर आल्यानंतर त्यांनी काय केलं, लक्षात ठेवायचं कसं, तर विजयनगरच्या गादीवर आल्यानंतर विजयवाडा आणि राजमहेंद्री, विजयनगरवरून विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले. बहमनी सुलतान महमूद शाह याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानाच्या सैन्य संघाचा त्याने पराभव केला. बहमनीचा सुलतान कोण होता, तर त्यावेळी महमूद शाह याच्या नेतृत्वाखाली जेवढे एकत्रित आलेले सुलतानाचा सैन्याचा संघ होता त्याने पराभव केला. कृष्णदेवरायांच्या कारकिर्दीत विजयनगरचे राज्य पूर्वेस
कटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत आणि उत्तरेस रायचूर दोआबापासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत पसरलेले होते. आता बहमनी सुलतान महमूद शाह याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेले जे सुलतान होते त्या सैन्य संघाचा त्याने पराभव केला. कुणी? कृष्णदेवरायांनी. मग कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीमध्ये विजयनगरचे जे राज्य होते ते पूर्वेस कटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत, बघा पूर्वेस कटक, पूर्व कटक असं लक्षात ठेवा, आणि पश्चिमेस गोवा, पश्चिम गोवा, आणि उत्तरेस रायचूर दोआबापासून दक्षिणेस हिंदी महासागर. कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीमध्ये काय झालं? विजयनगरचे जे राज्य होतं ते पूर्व कटक, पश्चिम गोवा, उत्तर रायचूर आणि दक्षिण हिंदी महासागरापर्यंत पसरलेलं होतं. आणि 1530मध्ये काय झालं? कृष्णदेवराय याचा मृत्यू झाला. आता कृष्णदेवराय हा कसा होता? तर तो विद्वान होता. त्याने काय काय केलेलं? तेलुगू भाषेमध्ये आमुक्तमाल्यदा, आता हा तेलुगू शब्द आहे, आमुक्तमाल्यदा हा राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला होता. त्याच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये 1000 राम मंदिर, विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले. बघा, म्हणजे कृष्णदेवराय होता त्याची कारकीर्द कशी होती? त्याने भरपूर प्रगती केली त्याच्या कारकिर्दीमध्ये. त्याने एक ग्रंथही लिहिला होता, त्याचं नाव होतं आमुक्तमाल्यदा. हा राजनीतीविषयक ग्रंथ त्याने लिहिला. आणि त्याने काय केलं? त्याच्या कारकिर्दीमध्ये विजयनगरमध्ये 1000 राम मंदिर आणि विठ्ठल मंदिरांचे बांधकामही झाले होते त्याच्या कारकिर्दीमध्ये. आता कृष्णदेवरायानंतर विजयनगरच्या राज्यास उत्तरती कळा आली. आजच्या कर्नाटक राज्यातील तालिकोट येथे एकीकडे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि दुसऱ्या बाजूला विजयनगरचा राजा रामराय याच्यात इसवी सन 1565मध्ये लढाई झाली. या लढाईत त्याचा पराभव झाला आणि त्यानंतर विजयनगरचे राज्य संपुष्टात आले. आता कृष्णदेवराय हा खूप पराक्रमी होता, परंतु त्याच्यानंतर काय झालं? विजयनगरच्या राज्यास उत्तरता कळा आली. कारण आजचा जो कर्नाटक राज्यातील तालिकोट येथे काय झालेलं? तिथे एकीकडे आदिलशाही होती, निजामशाही होती, कुतुबशाही होती, बरीदशाही आणि एवढे सगळे होते. आणि दुसऱ्या बाजूला हा विजयनगरचा राजा म्हणजे कृष्णदेवरायानंतर आलेला राजा रामराय हा एकटाच होता. यांच्यामध्ये युद्ध झालं. तर साहजिकच ह्या 1 2 3 4 5 जणांच्या विरुद्ध युद्ध झालं. हा राजा एकटाच होता, त्यामुळे त्याचा पराभव झाला. मग 1565मध्ये लढाई झालेली होती. या लढाईत त्याचा पराभव झाला आणि त्यानंतर विजयनगरचं राज्य संपुष्टातच आलं. आता आपण पाहूया बहमनी राज्य. मुहम्मद तुघलकाचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केलं. हा जो मुहम्मद तुघलक होता ह्याचं वर्चस्व झुगारून, म्हणजे त्याचं वर्चस्वच तसं असेल, ते नको होतं सरदारांना, म्हणून त्यांनी काय केलं? त्याच्या विरुद्ध बंड केलं. या सरदारांचा प्रमुख होता हसून गंगू. यांनी दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला. इसवी सन 1347मध्ये नवीन राज्य अस्तित्वात आले. यास बहमनी राज्य असे म्हणतात. हसन गंगू हा बहमनी राजाचा पहिला सुलतान झाला. त्याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापन केली. बहमनी राज्यामध्ये काय झालेलं? बहमनी राज्य कसं आलं? बघा, मुहम्मद तुघलकाचं वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केले. या सरदारांचा प्रमुख कोण होता? तर हसून गंगू. याने काय केलं? दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला आणि 1347मध्ये नवीन राज्य अस्तित्वात आलं. त्यास बहमनी राज्य असे म्हणतात. हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान झाला आणि त्याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापन केली. आता महमूद गावन हा बहमनी राज्याचा मुख्य वजीर कोण होता? तर महमूद गावन. बहमनीचा राज्याचा मुख्य वजीर होता तो
महमूद गावन हा कसा होता? उत्तम प्रशासक होता. त्याने काय केलेलं? बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. महमूद गावन याने काय केलेलं? तर हा उत्तम प्रशासक होता आणि त्याने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले, म्हणजे आर्थिकदृष्ट्या प्रबळ बनवले. सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी त्यांनी रोख पगार देण्यास सुरुवात केली. सैन्यामध्ये शिस्त आणली. जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. बिदर येथे अरबी फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली. एवढ्या सुधारणा त्यांनी केल्या. महमूद गावन होता, त्यांनी काय केलं? तो वजीर होता आणि प्रशासक होता. त्याने त्या राज्याला काय करता? आर्थिक प्रबळ बनवलं. सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. सैन्यामध्ये शिस्त आणली. जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. बिदर येथे अरबी आणि फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली, म्हणजे चांगली कार्य केली त्याने. आता तुम्हाला विचारू शकतात, महमूद गावन यांनी केलेली कार्य. आता महमूद गावन नंतर बहमनी सरदारामध्ये गटबाजी वाढीस लागली. महमूद गावन नंतर मग विजयनगर आणि बहमनी यांच्यातील संघर्षाचा बहमनी राज्यावर प्रतिकूल परिणाम झाला. विजयनगर आणि बहमनी यांच्यात संघर्ष चालू झाले. मग विविध प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. बहमनी राज्याचे विघटन झाले. त्यातून वऱ्हाडाची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही अशा बहमनी राज्याची 5 चक्रे झाली. एका बहमनी राज्याची 5 चक्री कशी झाली? तर विघटन झालं बहमनी राज्याचं आणि त्यातून मग वऱ्हाडची इमादशाही उदयास आली. बिदरची बरीदशाही, बिदरवरून बरीद, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही असे बहमनी राज्याची 5 चक्रे झाली. आता आपण पाहूयात मुघल सत्ता कशी होती ते. इसवी सन 1526 मध्ये दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आली. 1526 मध्ये दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आली. येथे मुघल सत्तेची स्थापना झाली. सुलतानशाही संपुष्टात आल्यानंतर तेथे मुघल सत्तेची स्थापना झाली. तर पहिल्यांदा आपण बघूया बाबर. बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होता. तो मध्य आशियातील सध्याच्या उझबेकिस्तानमध्ये असलेल्या फरगाना राज्याचा राजा होता. भारतातील संपत्ती संबंधीचे वर्णन त्याने ऐकलेले होते, म्हणून त्याने भारतावरील स्वारीची आखणी केली. आता 1526 मध्ये सुलतानशाही संपल्यानंतर तेथे मुघल सत्तेची स्थापना झाली आणि हा जो पहिला होता बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होता. त्याने मुघल सत्ता स्थापन केली होती. मग तेव्हा मध्य आशियातील सध्याच्या उझबेकिस्तानमध्ये असलेल्या फरगाना राज्याचा राजा होता. तो काय होता पूर्वी? तर आता मध्य आशियामध्ये आता उझबेकिस्तानमध्ये आहे. उझबेकिस्तान तिथल्या फरगाना राज्य एक होतं, त्या फरगाना राज्याचा तो राजा होता. पण त्याने भारतीय संपत्तीचे संबंधीचे वर्णन खूप ऐकले होते, म्हणून त्याला असं वाटलं की आपण भारतावरती स्वारी करावी आणि त्याने भारतावरील स्वारीच्या आखणी केली. दिल्लीमध्ये त्यावेळी इब्राहिम लोदी हा सुलतान राज्यकारभार करत होता. ज्यावेळी त्याने भारतावरती आक्रमण केले त्यावेळी दिल्लीमध्ये कोण होतं? तर इब्राहिम लोदी हा सुलतान होता. त्यावेळी सुलतानशाहीतील पंजाबच्या प्रदेशात दौलत खान लोदी हा प्रमुख अधिकारी होता. सुलतानशाहीमध्ये त्यावेळी पंजाबच्या प्रदेशात कोण होतं? दौलत खान. दिल्लीमध्ये होता इब्राहिम लोदी. आणि इब्राहिम लोदी आणि दौलत खान लोदी यांच्या संबंधामध्ये संघर्ष निर्माण झाला. दौलत खानने भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबरला निमंत्रण केले. आता बघा, हे दोन्ही आपल्या भारतातलेच होते सुलतान, दौलत खान लोदी आणि इब्राहिम लोदी.
परंतु काय झालं, या दोघांच्यामध्ये ह्यांच्या दोघातले संबंध बिघडले, संघर्ष निर्माण झाला. हा जो इब्राहिम लोदी होता दिल्लीमध्ये होता आणि दौलत खान लोदी हा जो होता पंजाबमध्ये होता. आता ह्या दोघांच्यामध्ये संघर्ष बिघडल्यानंतर दौलत खानने काय केले तर भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबराला निमंत्रणच दिले. अगोदरच बाबराने काय केले होते, भारताच्या संपत्तीचे बद्दल ऐकले होते, त्याला स्वारी करायचीच होती आणि त्याच्यातच दौलत खानाने त्याला निमंत्रणच दिले. आता बाबराकडे ही संधीच चालून आली. मग ह्या संधीचा फायदा घेण्यासाठी बाबराने काय केले, भारतावरती आक्रमण केले. बाबराच्या आक्रमणास प्रतिकार करण्याकरता इब्राहिम लोदी सैन्य घेऊन निघाला आणि 21 एप्रिल 1526 या दिवशी पानिपत या ठिकाणी त्याची बाबराबरोबर लढाई झाली. या लढाईमध्ये बाबराने भारतात प्रथमच तोफखान्याचा प्रभावी उपयोग केला. त्याने इब्राहिम लोदीच्या सैन्याचा पराभव केला. आता बाबरा भारतावरती आक्रमण केला तर त्याचा विरोध करण्यासाठी काय झालं तर हा जो इब्राहिम लोदी होता दिल्लीचा सुलतान, त्याने सैन्य घेऊन तो निघाला बाबरावरती आक्रमण करण्यासाठी. 21 एप्रिल 1526 रोजी पानिपत या ठिकाणी, पानिपत ठिकाण तर तुम्हाला माहीतच आहे इतिहासात, त्याने त्या बाबराबरोबर लढाई केली आणि या लढाईमध्ये बाबराने काय केलं, तोफखान्याचा प्रभावी उपयोग केला. त्याच्याकडे प्रचंड लढाईचं सामान होते, त्याच्यातले जे तोफखाने होते त्याचा उपयोग केला त्याने आणि तोफखान्यापुढे इब्राहिम लोदीचं काही चाललंच नाही. इब्राहिम लोदीच्या सैन्याचा पराभव झाला. हीच होती पानिपतची पहिली लढाई. या लढाईनंतर मेवाडच्या राणा संघाने राजपूत राजांना एकत्र आणले. या लढाईनंतर काय झालं, मेवाडचा राणा संघ जो होता त्याने सगळ्या राजपूत राजांना एकत्र आणले. बाबर आणि राणा संघ यांच्यामध्ये खानुआ या ठिकाणी लढाई झाली. आता या बाबराने काय केलं, इब्राहिम लोदीचा पराभव केला. आता त्या लढाईनंतर मेवाडचा राणा संगा यांनी काय केलं, आता एकी पाहिजे ना, म्हणून राणा संघाने काय केलं, सर्व राजपूत राजांना एकत्र आणलं आणि बाबर आणि राणा संघ यांच्यामध्ये खानुआ या ठिकाणी लढाई झाली. पहिली लढाई पानिपतच्या तिथे झालेली इब्राहिम लोदी आणि बाबरमध्ये. दुसरी त्यानंतर राणा संगा याच्याबरोबर बाबराने लढाई केली खानुआ येथे, खानुआ. आणि या लढाईत बाबराचा तोफखाना आणि राखीव सैन्य यांनी प्रभावी कामगिरी केली. राणा संघाच्या सैन्याचा पराभव झाला आणि 1530 बाबराचा मृत्यू झाला. इथेही बाबरच जिंकला. राणा संघाबरोबर युद्ध केल्यानंतरही त्याचा तोफखाना आणि जे सैन्य होतं त्याचं त्यांनी प्रभावी कामगिरी केली आणि तिथं त्यांनी राणा संघाचा पराभव केला. नंतर 1530 या बाबराचा मृत्यू झाला. आता बघा, बाबरानंतर हुमायून 1530 ते 1539, नंतर 1555 ते 1556 गादीवर आला कोण, बाबरानंतर हुमायून. हुमायूनच्या कारकिर्दीत शेरशहाने त्याचा पराभव केला. हुमायूनच्या कारकिर्दीमध्ये शेरशाह जो होता त्याने त्याचा पराभव केला आणि दिल्लीच्या गादीवरती सूर घराण्याची स्थापना केली. हुमायूननंतर अकबर गादीवर आला. अकबर हा हेमू याच्यात अकबर आला कधी 1556 ते 1605, म्हणजे त्याचा बराच वर्ष होता अकबर. त्याने काय केलं, नंतर अकबर आणि हेमू यांच्यात 1556 पानिपत येथे लढाई झाली. अकबर आणि हेमूमध्ये 1556 पानिपत येथे लढाई झाली. ही पानिपतची दुसरी लढाई होती. दुसरी लढाई कोणामध्ये झालेली, अकबर आणि हेमू. पहिली आपण पाहिली बाबर आणि इब्राहिम लोदीमध्ये झालेली. दुसरी अकबर आणि हेमू, ती झाली 1556. संपूर्ण भारत आपल्या एकछत्री अंमलाखाली आणण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. अकबरानंतर जहागीर 1605 ते 1628 हा सम्राट झाला. अकबरानंतर कोण आला तर जहागीर. त्याच्या कारकिर्दीत त्याची पत्नी नूरजहान हिने प्रभावी कामगिरी बजावली. जहागीरानंतर शहाजहान 1628 ते 1658 हा सम्राट बनला.
1628 ते 1658. नंतर शहाजहान नंतर औरंगजेब 1658 ते 1707. 58 ते 1707. औरंगजेबाचा बराच कालावधी आहे. हा दीर्घकाळ सम्राट होता. त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य खिळखिळे झाले. आता ह्या बाबरानंतर इतके जण आले सत्तेवरती. शेवटचा आला तो औरंगजेब. त्याचा कालावधी फारच होता. अकबर हा मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा होता. अकबर जो होता तो मुघल घराण्यातील कसा होता? सर्वात कर्तबगार राजा होय. अकबराने भारत स्वतःच्या एकछत्री अंमलाखाली आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला विरोध झाला. महाराणा प्रताप कोणी विरोध केला? महाराणा प्रताप, चांद बीबी, राणी दुर्गावती यांनी अकबराविरुद्ध केलेला संघर्ष उल्लेखनीय आहे. आता आपण पाहूयात महाराणा प्रताप. उदयसिंहाच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप हा मेवाडच्या गादीवर आला. मेवाडच्या अस्तित्वासाठी त्याने संघर्ष चालू ठेवला. महाराणा प्रताप अखेरपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला. महाराणी प्रतापांनी पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणांमुळे ते इतिहासात अजरामर झाले. महाराणा प्रताप उदयसिंहाच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप हा मेवाडच्या गादीवर आला. महाराणा प्रताप कुठले होते? तर मेवाडचे होते. मग त्यांनी काय केलं? मेवाडच्या अस्तित्वासाठी संघर्ष चालूच ठेवला होता. परंतु महाराणा प्रतापने काय केले? अखेरपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष चालूच ठेवला. पराक्रम, धैर्य, स्वाभिमान हे त्यांचे गुण सांगितले महाराणा प्रतापचे आणि इत्यादी गुणांमुळे ते इतिहासात अजरामर झालेले आहेत. नंतर चांद बीबी. इसवी सन 1595 मध्ये मुघलांनी अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीवर हल्ला केला. 1595 मध्ये मुघलांनी काय केलं? अहमदनगरची निजामशाही होती त्या राजधानीवर ते हल्ला केला. मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला. अहमदनगरच्या हुसेन निजामशाहीची कर्तबगार मुलगी चांद बीबी हिने अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवला. यावेळी निजामशाहीतील सरदारांमध्ये दुही निर्माण झाली आणि या दुहीतून चांद बीबीस ठार मारले गेले. पुढे मुघलांनी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला. मात्र निजामशाहीचे संपूर्ण राज्य मुघलांच्या ताब्यात आले नाही. मुघलांच्या ताब्यात आले नाही. चांद बीबी ही कोण होती? तर अहमदनगरच्या हुशाम निजामशाहीची मुलगी चांद बीबी. बघा, म्हणजे इतिहासात सुद्धा महिलांनी कामगिरी केलेली आहे. आज महिला पुरुषांच्या बरोबर काम करतात. तसंच इतिहासात सुद्धा बऱ्याच महिलांनी कामगिरी केलेली आहे. 1595 मध्ये मुघलांनी अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीवर हल्ला केला आणि मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला. म्हणजे मुघल सैन्याने काय केलं? अहमदनगर जिंकायचे म्हणून अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला. अहमदनगरच्या हुसेन निजामशाहीची मुलगी कोण? हुसेन निजामशाहीची मुलगी चांद बीबी हिने अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवला. यावेळी निजामशाहीतील सरदारामध्ये दुही निर्माण झाली. आता त्या काळामध्ये काय झालं? निजामशाहीमध्ये जे मेन सरदार होते त्यांच्यामध्येच दुही निर्माण झाले. म्हणजे दोन हे पडले, त्यांच्यातच शत्रू निर्माण झाले. मग या दुहीतून काय झालं? चांद बीबीस ठार मारण्यात आलं. मग पुढे मुघलांनी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला. आता हा किल्ला जो चांद बीबी लढवत होती ती चांद बीबी ठार झाल्यामुळे तो किल्ला मुघलांना भेटला. परंतु निजामशाहीचे जे संपूर्ण राज्य होते ते काही मुघलांच्या ताब्यात आले नाही. चांद बीबीची ही कामगिरी आहे. नंतर आता आपण पाहूया राणी दुर्गावती. विदर्भाचा पूर्व भाग आणि त्याच्या उत्तरेस मध्य प्रदेशाचा भाग, आजच्या छत्तीसगडचा पश्चिम भाग, आंध्र प्रदेशाचा उत्तर भाग आणि ओडिशाचा पश्चिम भाग हे स्थूल मानाने
गोंडवनचा विस्तार होय. चंदेल राजपुताच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती लग्नानंतर गोंडवनची राणी झाली. राणी दुर्गावती कोण होती बघा. आता विदर्भाचा पूर्व भाग आणि त्याच्या उत्तरेचा मध्य प्रदेशाचा भाग, आजच्या छत्तीसगडचा पश्चिम भाग, आजचा जो छत्तीसगड आहे त्याचा पश्चिम भाग, आंध्र प्रदेशाचा उत्तर भाग आणि ओडिसाचा पश्चिम भाग, हे स्थूल मानाने हा सर्व जो भाग होता तो गोंडवांचा विस्तार होता. मग चंदेल राजपुतांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती ती गोंडवनची राणी झाली. तिने काय केलेलं, उत्तम रीतीने राज्यकारभार केला होता. मध्ययुगीन इतिहासात गोंडवनची राणी दुर्गावती हिने मुघलांविरुद्ध दिलेला लढा महत्त्वाचा आहे. दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध लढताना प्राणार्पण केले, परंतु शरणागती पत्करली नाही. राणी दुर्गावती हिने फार मोलाची कामगिरी केली आहे. तिने अकबराविरुद्ध लढताना प्राणार्पण केले, परंतु शरणागती पत्करली नाही. तिने उत्तम रीतीने राजकारभारही केला होता. तीच गोंडवनची राणी म्हणून दुर्गावती, तिने मुघलांविरुद्ध दिलेला लढा महत्त्वाचा आहे. औरंगजेब हा 1658 मध्ये बादशाह झाला. त्यावेळी मुघल साम्राज्य हे उत्तरेस काश्मीरपासून दक्षिणेस अहमदनगरपर्यंत आणि पश्चिमेस काबूलपासून पूर्वेला बंगालपर्यंत पसरले होते. औरंगजेबाने आपल्या कारकिर्दीत पूर्वेकडील आसाम, दक्षिणेतील विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही नष्ट करून त्यांचे प्रदेश साम्राज्याला जोडले. औरंगजेब हा 1658 मध्ये बादशाह झाला. त्यावेळी मुघल साम्राज्य हे उत्तरेस काश्मीरपासून दक्षिणेस अहमदनगरपर्यंत, पश्चिमेस काबूलपासून पूर्वेला बंगालपर्यंत पसरले होते. आता औरंगजेबाने आपल्या कारकिर्दीत काय केलं, पूर्वेकडील आसाम, दक्षिणेतील विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही नष्टच करून टाकली आणि तो सर्व प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडून घेतला. नंतर बघा, ओहोमांशी संघर्ष. इसवी सनाच्या 13व्या शतकात शान जमातीचे लोक ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात स्थायिक झाले. तेथे त्यांनी आपले राज्य स्थापन केले. स्थानिक लोक या लोकांना ओहम असे म्हणत. 13व्या शतकामध्ये काय झाले, शान जमात जी होती, ते शान जमातीचे लोक ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात स्थायिक झाले. आता हे येऊन काय झालं, आपली ब्रह्मपुत्रा नदी आहे, त्या नदीचं खोरं आहे, तिथे स्थायिक झाले. मग तिथे काय केले, हळूहळू त्यांनी आपले राज्य स्थापन केले. पण स्थानिक लोक ह्यांना जे होते त्यांना काय म्हणायचे, ओहम म्हणायचे. मग औरंगजेबाच्या काळात ओहोमांचा मुघलांशी दीर्घकाळ संघर्ष झाला. मुघलांनी ओहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केले आणि गदाधर सिंह यांच्या नेतृत्वाखाली ओहोम संघटित झाले. ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात जे लोक स्थायिक झाले होते, जी शान जमात स्थायिक झाली होती, त्यांना ओहोम असे म्हणतात. आता औरंगजेबाच्या काळात काय झालं, या ओहोमांचा मुघलांशी दीर्घकाळ संघर्ष झाला. मुघलांनी ओहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केले. आता जे ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात येऊन वसलेली होती जमात, त्यांनाही औरंगजेबाने सोडले नाही, त्यांच्यावरही आक्रमण केले. गदाधर सिंह यांच्या नेतृत्वाखाली ओहोम संघटित झाले. आता गदाधर सिंह हा त्या ओहोमचे जे लोक होते, ओहोम जमात जी होती त्यांचा प्रमुख होता. त्यांच्या नेतृत्वाखाली ओहोम संघटित झाले. लांछित बडफडून या सेनाने लच्छित बडफुकन या सेनानीने मुघलांविरुद्ध तीव्र संघर्ष केला. ओहोमांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षात गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला आणि मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले. या ओहोमांनी काय केलं, तर मुघलांविरुद्ध संघर्षात गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला. बघा, गनिमी युद्धतंत्राचा अवलंब कोणी केला, तर ओहोमांनी. त्यामुळं काय झालं,
मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले. लच्छित बडफुकन या सेनानीने मुघलांविरुद्ध तीव्र संघर्ष केला त्यावेळी. आणि संघर्षात ओहोमांनी गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला आणि मुघलांना काही आसाममध्ये सत्ता दृढ करता आली नाही. हा झाला ओहोमांशी संघर्ष. आता आपण पाहूया शिखांशी संघर्ष. शिखांचे 9वे गुरु गुरु तेग बहादर यांनी औरंगजेबाच्या असहिष्णु धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र नापसंती दर्शवली. शिखांचे 9वे गुरु होते कोणतं? गुरु तेग बहादर यांनी औरंगजेबाचे जे असहिष्णु धार्मिक धोरण होते त्याला नापसंती दर्शवली. औरंगजेबाने त्यांना कैद करून 1675 मध्ये त्यांचा शिरच्छेद केला. औरंगजेबाने काय केले? आता हा औरंगजेबाविरुद्ध काम करायचा म्हणून शिखांचे जे 9वे गुरु होते त्यांना काय केलं? कैद केलं आणि 1675 मध्ये त्यांचा शिरच्छेद केला, म्हणजे ठार केले त्यांना. त्यांच्यानंतर गुरु गोविंद सिंग हे शिखांचे गुरु झाले. गुरु गोविंद सिंगांनी आपल्या अनुयायांना संघटित करून त्यांच्यातील लढाऊ वृत्तीला प्रोत्साहन दिले. गुरु तेग बहादर नंतर गुरु गोविंद सिंग हे शिखांचे गुरु झाले आणि त्यांनी काय केलं? आपल्या अनुयायांना संघटित करून त्यांच्यातील लढाऊ वृत्तीला प्रोत्साहन दिले. लढाऊ शीख तरुणांचे एक दल उभे केले, त्यास खालसा दल असे म्हणतात. शिखांचे एक लढाऊ दल उभा केले, त्या दलाला खालसा दल असे म्हणतात. आनंदपूर हे त्यांचे प्रमुख केंद्र होते. औरंगजेबाने शिखांविरुद्ध सैन्य पाठवले. त्यांच्या फौजांनी आनंदपूरवर हल्ला चढवला. त्यावेळी शिखांनी प्रखर झुंज दिली, परंतु त्यांना यश आले नाही. यानंतर गुरु गोविंद सिंग दक्षिणेत आले आणि 1708 मध्ये नांदेड मुक्कामी त्यांच्यावर हल्ला झाला आणि पुढे त्यातच त्यांचे निधन झाले. याच्यामध्ये काय केलं? गुरु गोविंद सिंगांनी अनुयांना संघटित केले आणि त्यांच्या लढाऊ वृत्तीला प्रोत्साहन दिले. कोणी? अनुयांना सगळ्या संघटित करून लढाऊ वृत्तीला प्रोत्साहन दिले आणि शीख तरुणांचे एक दल उभे केले, मग त्यालाच खालसा दल असे म्हणतात. आणि ह्या खालसा दलाचे मेन प्रमुख केंद्र कुठले होते? तर आनंदपूर. औरंगजेबाने शिखांविरुद्ध मग सैन्य पाठवले आणि त्यांच्या फौजांनी आनंदपूरवर हल्ला केला. हे जे प्रमुख त्यांचे खालसा दलाचे जे प्रमुख केंद्र होते आनंदपूर, याच्यावरतीच औरंगजेबाने काय केलं? हल्ला केला. मग त्यावेळी शिखांनी प्रखर झुंज दिली, परंतु त्यात त्यांना काही यश आले नाही. शेवटी औरंगजेबाची जी सैन्य होते ते जास्तच होते. मग त्यानंतर काय झालं? गुरु गोविंद सिंग हे दक्षिणेत आले. आता इथे यश आले नाही, मग गुरु गोविंद सिंग दक्षिणेत आले. 1708 मध्ये काय झालं? नांदेड मुक्कामी हे गुरु गोविंद सिंग होते, शिखांचे गुरु. त्यांच्यावरती हल्ला झाला आणि त्यामध्ये ते निधन पावले. हा शिखांशी संघर्ष झाला. आता आपण पाहूया राजपुतांशी संघर्ष. अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणाने राजपुतांचे सहकार्य मिळवले, मात्र औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही. मारवाडचा राणा जसवंत सिंग याच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य औरंगजेबाने मुघल साम्राज्यास जोडून घेतले. अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणाने राजपुतांचे सहकार्य मिळवले. म्हणजे चांगलं वागून त्याने काय केलं? राजपूत जे होते त्यांचे सहकार्य मिळवले, परंतु औरंगजेबाला काही राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही. मग मारवाडचा राणा जसवंत सिंग याच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य औरंगजेबाने मुघल साम्राज्यास जोडून घेतले. दुर्गादास राठोड याने जसवंत सिंगाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंह याला मारवाडच्या गादीवर बसवले. दुर्गादास राठोड जे होते त्याने काय केलं? जसवंत सिंगाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंग याला मारवाडच्या गादीवरती बसवले.
दुर्गादास राठोडने मुघलांविरुद्ध मोठा संघर्ष केला. दुर्गादासांचा हा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबरवाला मारवाडमध्ये पाठवले. राजपुत्र अकबर हा स्वतः राजपुतांना जाऊन मिळाला आणि त्याने औरंगजेबाविरुद्ध बंड पुकारले. या बंडात महाराष्ट्रातील मराठ्यांचीही मदत घेण्याचा प्रयत्न झाला. दुर्गादास राठोड यांनी मारवाडच्या अस्तित्वासाठी मुघलांविरुद्धचा हा संघर्ष चालूच ठेवला. राजपुतांशी संघर्षामध्ये अकबराने काय केले, आपल्या सलोख्याच्या धोरणाने राजपुतांचे सहकार्य मिळवले. मात्र औरंगजेबाला काही राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही. मारवाडचा राणा कोण होता? जसवंत सिंग. याच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य औरंगजेबाने मुघल साम्राज्यात जोडून घेतले. नंतर दुर्गादास राठोड यांनी काय केलं, जसवंत सिंगाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंग याला मारवाडच्या गादीवरती बसवले. अजित सिंग हा जसवंत सिंगचा मुलगा होता. त्याला काय केलं, मारवाडच्या गादीवरती बसवले दुर्गादास राठोड यांनी. मग दुर्गादास राठोडने काय केलं, मुघलांविरुद्ध मोठा संघर्ष केला. दुर्गादासचा हा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवले. राजपुत्र अकबर हा स्वतः राजपुतांना जाऊन मिळाला. तो स्वतःच राजपुतांना जाऊन मिळाला आणि त्याने औरंगजेबाविरुद्ध बंड पुकारले. या बंडात महाराष्ट्रातील मराठ्यांचीही मदत घेण्याचा प्रयत्न झाला. दुर्गादास राठोड यांनी मारवाडच्या अस्तित्वासाठी मुघलांविरुद्धचा हा संघर्ष चालूच ठेवला. आता मराठ्यांशी संघर्ष. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झाली. त्यांना स्वराज्य स्थापना करण्याच्या या प्रयत्नामध्ये इतर शत्रूबरोबरच मुघलांशीही संघर्ष करावा लागला. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण दक्षिण भारत जिंकून घेण्याच्या हेतूने औरंगजेब दख्खनमध्ये आला. परंतु मराठ्यांनी औरंगजेबाशी तीव्र संघर्ष केला, आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण केले आणि या सर्व संघर्षाची माहिती आपण पुढे घेणार आहोत. मराठ्यांच्या संघर्षामध्ये काय झालं, महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झाली. त्यांना स्वराज्य स्थापन करण्याच्या या प्रयत्नामध्ये इतर शत्रूबरोबरच मुघलांशी संघर्ष करावा लागला होता. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण दक्षिण भारत जिंकून घेण्याचा औरंगजेबाचा मनसुबा होता. त्यासाठी तो दख्खनमध्ये आला. परंतु मराठ्यांनी औरंगजेबाशी तीव्र संघर्ष केला आणि आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण केले. तर बालमित्रांनो, आत्ताच आपण पाहिलं शिवपूर्वकालीन भारत म्हणजे शिवाजी महाराजांच्या पूर्वी आपल्या भारतावरती कितीतरी परकीय सत्तांनी राज्य केले आणि शिवपूर्वकालीन आपला भारत कसा होता ते आपण या पाठामध्ये पाहिलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.